आता आपल्याला गेलंच पाहिजे आणि कवितेच्या संदर्भात जे काही चिंतन असेल किंवा जे काही माझं मनोगत आहे ते मांडण्याची संधी मला इथे मिळालेली आहे आणि त्या संदर्भात बोलावं असं मला वाटतं. आत्ता मिलिंद जोशींनी आणि आपले देशपांडे सर यांनी कवितेच्या संदर्भात जे सांगितलं, कवितेच्या संदर्भात म्हणजे आम्ही कवी नाहीत तरी सुद्धा आम्ही कवितेवर कसं काय बोलू शकतो वगैरे, परंतु त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कवितेविषयीची जी आस्था आहे, कविता काय असते हे त्यांना समजलेलं आहे. जरी बांधकाम व्यवसायामध्ये देशपांडे असले तरी कवितेमध्ये सुद्धा वेगळं बांधकाम असतं आणि बांधकामामध्ये सुद्धा स्पेस असते ना, अवकाश असतो, सौंदर्यदृष्टी असते, ती सगळी याच्यामध्ये असते. त्यामुळे सगळ्या जगामध्ये काव्य भरलेलं आहे. म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा कुठे ना कुठे जे लपलेलं आहे ते हुडकून काढावं लागतं आपल्याला. मग ते बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा असू शकेल, अन्य अनेक क्षेत्रामध्ये आहे, ते आपल्याला सगळं बघावं लागतं. आणि म्हणून हे जे हा जो काव्य महोत्सव आहे हा कवितेला वाहिलेला आहे आणि कवितेसाठी ज्यांनी आपलं जीवन वाहिलेलं आहे अशांसाठी हा महोत्सव असल्यामुळे मला फार आनंद वाटतोय. कविता ही खरं खूप त्याच्यावर बोलण्यासारखं असतं असं नाही मला वाटत. कविता ही जगण्याची असते. आपलं जगणं आपण शब्दामध्ये थाटत असतो आणि त्याच्यामधला निवेदक जरी वेगळा असला तरी त्याच्यामध्ये कविता असते आणि त्याच्यात कवी सुद्धा दिसला पाहिजे. कविताही दिसली पाहिजे आणि कवी सुद्धा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. त्यामुळे आज एकूणच म्हणजे आपण सगळं आपलं भावविश्व कसं कवेत घेतो ती कविता होते. आपलं विचार विश्व जे आहे ते आपण कशा पद्धतीने कवेत घेतो, त्याला कसं आपण खेळ घालतो, त्याच्या पद्धतीने आपली कविता उत्स्फूर्तपणाने बाहेर येते. काही वेळेला ती परिस्थितीनुरूप बाहेर येते. त्यामुळे आज एकूणच सपाटीकरण जे चाललेलं आहे, या सपाटीकरणाच्या काळामध्ये अत्यंत संवेदनशील असा जो विषय आहे कवितेच्या संदर्भामध्ये, की अत्यंत संवेदनशील असल्याशिवाय आपल्याला कविता नाहीच लिहिता येत. आणि ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये म्हणजे हे जे जागतिकीकरणानंतरचं आलेलं नीतिमूल्यांचं अधःपतन, अनेक प्रकारची आलेली उद्ध्वस्तता, विषण्णता, विफलग्रस्तता, या सगळ्यामध्ये आणखीन हे सपाटीकरणही चाललेलं आहे. आणि अशा या वातावरणामध्ये आपण संवेदनशील बनून दुसऱ्यांची भावना आपण जगतो. स्वतः परकाया प्रवेश करून असेल किंवा आपलं स्वतःचं विश्व बाहेर काढणं असेल, त्या पद्धतीने जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळेला ती कविता होते. आणि त्या कवितेमध्ये म्हणजे बाहेरचं वातावरण स्फोटक, ज्याला सेन्सिटिव्ह संवेदनशील असतं, पण कवी त्याच्यापेक्षा जास्त संवेदनशील असतो. कारण एक शब्द जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा त्याच्या शब्दांमधून जी शहाणीव दिसते, जी जाणीव दिसते, जी कोवळीक दिसते आणि जी राणीव सुद्धा, संत ज्ञानेश्वरांचा शब्द जर म्हणायचा झाला तर, ते सगळं जेव्हा कवितेमध्ये येतं आणि त्यामुळे आपण ही संवेदनशीलता समजून घेऊ शकतो. आणि हा संवेदनशीलतेचा पैस आपल्याला चिमटीमध्ये पकडता येत नाही. आपल्याला असं वाटतं की मी शब्दामध्ये हे पकडलेलं आहे, पण तो नाही शब्दामध्ये आपल्याला पकडता येत. हा एका बाजूने हा खूप मोठा पैस आहे, एक खूप मोठा अवकाश आहे. आणि तो अवकाश जो आहे ना, हा अवकाश म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. की त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे गीतार्थाची थोरवी गाताना त्यांनी म्हटलेलं आहे की हा कसा पैस असतो की काव्य जीवनालाही ही थोरवी आपल्याला लावून बघता येऊ शकते, कारण त्याच्यातही अवकाश आहे. ते असं म्हणतात की आकाश गिवसावे तरी आणिक त्याहूनही थोर व्हावे. तर आकाशाला गवसणी घालायची असेल तर गवसणी त्याच्यापेक्षाही थोर असली पाहिजे. तर कवीला जे काही काव्य आपल्या शब्दातून सूचित करायचं असतं त्याच्यापेक्षा त्याला आपलं मोठं मन करावं लागतं, मन मोठं करावं लागतं. आणि समग्र जीवनाचं सार त्याला सांगायचं असतं थोडक्या शब्दामध्ये. अल्पाक्षर रमणीयत्व ज्याला आपण असं म्हणतो, ती दीर्घ कविता असेल किंवा दशपदी असेल, चारोळी असेल, काही असतील, गीतरचना असेल. आपल्याकडे गुरु ठाकूर इथे बसलेले आहेत. तर त्याच्यापेक्षाही आपल्याला थोर व्हावं लागतं असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आणि ते थोर झालं तर काय होतं, तशी थोरवी जेव्हा आपण गायला लागतो ना
त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी पुढे असं म्हटलेलं आहे की मुक्याच्या वाणीतून सुद्धा वीणेचे झंकार उमटतात. काय त्यांनी म्हटलेलं आहे बघा, की जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकिया आथी भारती. त्या मुक्याची वाणी सुद्धा वीणा होऊ लागते. तर हा जो संदर्भ आहे ना, हा संदर्भ अतिशय महत्वाचा. म्हणजे आपल्याला जे काही सांगायचंय ना, त्याच्यापेक्षा खूप काही सांगायचं असतं, ते सगळंच आपल्याला चिमटीमध्ये पकडता येत नाही. म्हणजे नाजिम हिकमत यांची एक अतिशय सुंदर कविता आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे कि सबसे खूबसूरत है वह समुद्र जिसे आज तक हमने नहीं देखा. सबसे खूबसूरत है वो बच्चा अब तक बड़ा नहीं हुआ. सबसे खूबसूरत है वे दिन जिनने अब तक हमें जिया नहीं. सबसे खूबसूरत है वे बातें जो अभी कहीं जानी है. वा वा. म्हणजे कवितेमध्ये आपल्याला हे सगळं सांगायचं असतं. ही जी कविता आलेली आहे हा पृष्ठस्तर आहे, अंतस्तर सांगायचा आहे आपल्याला. आणि तो सांगण्यासाठी आपल्याला जी अत्यंत लवचिकता मनाची जी असावी लागते, आपल्या बुद्धीची जी असावी लागते, आपल्या प्रज्ञेची, प्रतिभा, कल्पकता, या ज्या काही काव्यशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत संकल्पना, त्याच्यामध्ये लवचिकता असावी लागते. अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्यामध्ये असायला लागतो. आणि म्हणून आपल्याकडे खूप संतांनी, जे संत वाङ्मयात तर हे सगळ्याच संतांनी कवितेच्या म्हणजे ही उत्स्फूर्तता जी आहे, तर त्याला अध्यात्माचा स्पर्श, आपण परतत्व स्पर्श आपण जरी दिलेला असला तरी सुद्धा अध्यात्म हे सुद्धा सत्यशोधनच असते. कवितेमध्ये सुद्धा सत्यशोधन असते. साहित्य हे सत्यशोधनच असते. त्यामुळे त्याचे प्रकार वेगवेगळे, त्याचे वाङ्मयाचे प्रकार, साहित्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतील. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की वाटा उजळावया मी आलोय वाटा उजळावया असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याच्यासाठी झरा मूळचा खरा असायला पाहिजे. ते सत्याने, ते अगदी खरेपणाने, ते अगदी आतमधलं सगळं अंतस्तर, आपलं जे अस्तर आहे ना अंतःकरणाचं, ते सगळं घेऊन आपण पुढे आलं पाहिजे. आणि ह्याच्यातली एक जरी वाट आपल्याला गवसली ना, कवितेची एक जरी वाट आपल्याला गवसली ना, तरी आपल्या आयुष्याचं कल्याण झालेलं असतं. त्या वाटा शोधण्याचं काम, वाटा उजळवण्याचं काम हा कवी करत असतो. आणि सोहिरोबाना तंबी यांनी सांगितलेलं आहे की अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. अंतरीचा हा ज्ञान, प्रत्येकामध्ये हा दीप असतो, पण तो जागवण्यासाठी, म्हणून आपण दीप प्रज्वलन का करतो, त्याच्यासाठी दीप प्रज्वलन करतो. आपल्याला अंतरीचा ज्ञानदीप पालवायला हवा असतो, मालवायचा नसतो. तर तो कुठेतरी मालवलेला असतो परिस्थितीच्या दबावाखाली, अन्य अनेक गोष्टींच्या दबावाखाली. तर तो उजळण्याचं काम आपल्या, ज्याच्याकडे संवेदनशीलता आहे, ज्याच्याकडे कविवृत्ती आहे, त्याच्याकडे असण्याची फार आवश्यकता आहे. आणि या संतांनी जे काही सांगितलेलं आहे ना, त्या सगळ्यामध्ये पंचमहाभूतांचा संदर्भ आलेला आहे. आजच्या कवितेपर्यंत, आजच्या कवींच्या पर्यंत हे सूत्र आलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणूनच सोयराबाईंनी म्हटलेलं आहे की अवघा रंग एक झालेला आहे. हा एक संदर्भ आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी कवितेविषयी सांगितलेलं आहे की कविता म्हणजे जळणे, कविता करणे म्हणजे जळणे. दिवाही माझा, तिमिरही माझा, माझे कळणे. क्या बात. दिवा सुद्धा माझाच आहे, अंतरीचा ज्ञानदीप आहे तो माझाच आहे, पण अंधारही माझाच आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्व आहे, संघर्ष आहे म्हणून कविता होऊ शकते. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कविवर्य केशवसुतांनी तर असं म्हटलेलं आहे की कविता ही आकाशाची वीज असते, ती ज्याच्यावर पडली तो बेचिराग होऊन जातो, पण त्याच्यातली 1% जी माणसं उरतात ना, ती कविता करतात. ते आपली संवेदनशीलता, त्यांना जळणं म्हणजे काय हे कळलेलं असतं. आणि अशा पद्धतीने आपल्या पुढे कविता येऊ शकते. मला एक खूप छान कविता वॉल्ट व्हिटमनची सांगायची आहे की त्यांना जेव्हा विचारलं, म्हणजे त्यांची कविताच आहे तशी, विचारलं असं म्हणण्यापेक्षा, पण ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपाची त्यांची कविता आहे की मी कविता का लिहितो, मी लेखणी का हाती धरली. या संदर्भामध्ये व्हिटमनने सांगितलेलं आहे की कशासाठी तुला वाटतं मी लेखणी हातात धरली आहे.
शिडे फुलारून तोऱ्याने समुद्रावरून जाणाऱ्या युद्धनौकेसाठी, आज बंदरावर दोन साधी भोळी माणसे पाहिली एकमेकांचा निरोप घेताना त्यांच्यासाठी, निरोप द्यायला आला होता त्याने आपल्या मित्राला आलिंगन दिले आणि तो त्या आलिंगनात पार वितळून गेला होता त्याच्यासाठी. प्रेमाच्या किती वेगवेगळ्या परी असतात, किती वेगवेगळ्या तऱ्हा असतात. केवळ त्यांचं आलिंगन बघण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये ते वितळून गेलेले आहेत. त्यांनी काही जात धर्म कोणते स्तर हे काही पाहिलेच नाहीत. त्यांच्या त्वचेचे रंग पाहिलेले नाहीयेत. सगळे एक झालेले आहेत त्याच्यामध्ये. अवघा रंग एक झाला जे सोयराबाईंनी म्हटलेलं आहे तसा एक झालेला रंग प्रेमाचा त्यांनी पाहिला. आणि म्हणून ते म्हणतात की मी केवळ समुद्राकडे बघून किंवा त्याच्यातून जाणाऱ्या जहाजांसाठी लिहित नाहीये, प्रवास करणाऱ्यांच्यासाठी नाही लिहित आहे, पण काठावर येणारी जी माणसं आहेत, प्रवास करून काठावर आलेली आहेत आणि जी या सगळ्या संघर्षातून, या सगळ्या वादळातून बाहेर आलेली आहेत आणि एकमेकांना आलिंगन देत आहेत, त्याच्यासाठी आपण लिहितो आहोत. तर मला कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया, म्हणजे मी इथे काव्यशास्त्राचा नाही पाठ घेत आहे, परंतु तरी मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मला कवितेच्या संदर्भात बोलायचं असतं किंवा कवितेच्या संदर्भात जेव्हा जेव्हा मी विचार करते त्यावेळेला कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया जी आहे ना, या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी मला आठवतात. एक म्हणजे वारा कांत यांचा एक लेख आहे, कविता फुलते कशी, आणि बाबूराव बागुलांची कवितेचा जन्म नावाची कथा आहे. त्यांनी कथाच कवितेवर कथा लिहिलेली आहे, कशी कविता फुलते. तर वारा कांतांनी इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ते म्हणतात की एक जे फूल आहे, फूल आत्ता उमलेल म्हणून आपण त्याच्याकडे एकटक बघत राहिलो तर त्याची एक एक पाकळी विलग होते आणि ती कधी फुलतं, त्या फुलण्याचे क्षण कधी असतात, कधी येतात, आपली नजर कुठेतरी अशी हरवते आणि लगेच ते फुल फुलतं. इतक्या अलवारपणाने, इतक्या नाजूकपणाने कविता फुलत असते. म्हणजे कोणत्याही प्रकारची कविता की कोणत्या क्षणाला कोणता शब्द आठवेल. मी कालपासून मीनाताईंच्या घरी आहे आणि त्यांना कविता सुचत होती आणि त्यांनी गझलकार आहेत त्या, आणि त्या एका गोष्टीकडे अडल्या आणि त्यांना असं वाटलं की काय, पण त्यांच्या मनात कालपासून इतकी ती कविता घुमत आहे की सतत त्या आपल्या माझ्याशी कवितेच्या विषयीच, त्यांच्या कवितेच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या संदर्भात बोलतायत, कविता वाचून दाखव. हा अतिशय सुंदर क्षण असतो. ती कशी फुलते, कधी ते शब्द सुचतात. म्हणजे बाबू बोरकरांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मेघदूताच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की एका श्लोकाचं भाषांतर त्यांना अडलेलं होतं आणि त्यांना स्वप्नामध्ये असं दिसलं की एक देवदूत आलेला आहे आणि तो पाठीवर एक श्लोक लिहितो आहे. आणि सकाळी उठून बघितल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की जो श्लोक माझ्या मनात अडकला होता ना, अडलेला होता ना, त्याचंच भाषांतर स्वप्नामध्ये मला दिसेल. इतकी हलभारपणा, म्हणजे झोपेतही, म्हणजे स्वप्न पडण्यासाठी झोप यायला लागते, परंतु अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की जागेपणी सुद्धा स्वप्न जी पूर्ण करायची असतात त्या संदर्भात सुद्धा, म्हणजे अशी जागेपणात सुद्धा कविता सुचते आणि जी मनाला जाग आल्यानंतर सुद्धा कविता सुचते आणि गाज आल्यानंतर सुद्धा कविता सुचते. हे अतिशय महत्वाचं. आणि बाबूराव बागुलांनी तर इतकं सुंदर त्या कथेमध्ये लिहिलेलं आहे. कथा अतिशय वेदनादायी आहे. कवितेचा जन्म नावाची कथा अत्यंत दाहक आहे की त्याच्यामध्ये जो कथानायक आहे तो कथानायक नोकरी शोधण्यासाठी चाललेला आहे आणि त्याला ती नोकरी मिळत नाही. तो आपल्या घरी येतो आणि बायकोशी भांडण करतो आणि तो तिला मारायला लागतो आणि जसं एक एक वार करत जातो ना, तसं त्याने एक एक कवितेची ओळ सुचत जाते. कथानायक आहे. संघर्ष वेगळ्या प्रकारचा की आतमध्ये खूप मोठं वादळ कोंडलेलं आहे आणि ते कोंडलेलं वादळ बाहेर आणण्यासाठी एक विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्यामधून तो आपलं एकेका चिळकांडी बरोबर त्याला तो कवितेचा एक एक शब्द, म्हणजे शब्दांची एक एक चिळकांडी उडत जाते आणि त्याची कविता पूर्ण होते. म्हणजे याच्यामध्ये खरोखर मारणं किंवा काय असा भाग नाहीये, पण मनाला येणारी जी विफलग्रस्तता आहे की अनेक कवींच्या कविता ज्या आहेत त्या प्रतिकूल वातावरणामध्येच सुचलेल्या आहेत. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कवितेसाठी छान असं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि मग आता मला कविता लिहायला बसायला सांगितलं जर कोणी तर मला नाही कविता लिहिता येणार. तर
अंतर्बाह्य मन आणि जग असं संघर्ष जो चाललेला आहे ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं संत तुकारामांनी जे सांगितलेला आहे, तर तो भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. नेहमीच अशी चर्चा होते की छंदबद्ध अशा प्रकारची कविता, म्हणजे गझलकार इकडे आहेत आता त्या संदर्भात, गझलच्या संदर्भात तेवढा माझा अधिकार नाही बोलण्या एवढा, परंतु छंदबद्ध अशा प्रकारची कविता आणि छंदमुक्त अशा प्रकारची कविता. कारण आता आम्ही अनेकदा निलिमाताई वगैरे, आम्ही ज्योत्सनाताई, आम्ही अनेक कवी संमेलनामध्ये जातो ना, त्यावेळेला आजच्या कवितेच्या संदर्भात मिलिंद जोशीनेही थोडंसं केलेलं आहे सुतोवाच त्याच्या संदर्भामध्ये. तर ते वाचलं की असं वाटतं की आपण वर्णनात्मक अशा स्वरूपाची कविता वाचत आहोत, किंवा निबंध ऐकत आहोत किंवा काय, किंवा ललित लेख आपण ऐकतो आहोत किंवा काय. तर छंद मुक्त अशा प्रकारची कविता म्हणजे नेमकं काय असते? त्याच्यामध्ये कविताही असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कवीही असायला पाहिजे. कवीचं जगणं त्याच्यातून जर आणायचं असेल तर ते कशा पद्धतीने आणलेलं? आपल्याकडे कितीतरी, म्हणजे आता निलिमातांनी सुद्धा काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. श्रीधर नांदेडकरांचं त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या एका कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझे अश्रू ते झाडांना, ते असं म्हणतात की माझे अश्रू तू तुझ्या पानाच्या पदरांनी पुसून घे. हे काव्य आहे ना, आणि ही कवीची संवेदनशीलता आहे. जशी त्यांची एक दुसरी कविता जी सांगितली या संदर्भामध्ये, की तो जो स्पर्श होणं आहे ना, तो स्पर्श अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारची कविता अनेक कवींनी लिहिलेली आहे, छंदमुक्त अशा प्रकारची कविता जी लिहिलेली आहे. नारायण सुर्वेंच्या म्हणजे 2 कवितांचा संदर्भ मी तुम्हाला देते, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे बघा कविता आपोआपच आपल्याला समजते आणि वाहवा निघते आपल्या मुखातून, किंवा अचानक आपल्याला असं वाटतं की आता इथे आपण टाळी दिली पाहिजे. ते असं म्हणतात की शेकडो वेळा चंद्र आला, गद्यवाक्य आहे ना, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. इथे काव्य दिसतं ना आपल्याला. म्हणजे एक कलात्मक कलाटणी जी असते ना, शब्दांना वाकवणं म्हणजे नेमकं काय, हे छंदबद्ध कवितेत सुद्धा असतं आणि छंदमुक्त अशा प्रकारच्या कवितेमध्ये सुद्धा असायला हवं आहे. पण त्याच्यासाठी कविता म्हणजे काय हे स्वतःला कळायला हवं ना. आपल्याला जर कविता कळली नाही, मग ती गद्य असो की पद्य असो, लयबद्ध असो, पण कविता आपल्याला कळायला हवी आहे, कविता जगायला हवी आहे. जरी आपण कविता लिहित नसलो तरी काही जण इतरांच्या कविता कशा जगतात आणि त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन होतं हे आपण आता ऐकलं. आणि मला शेवटही तशाच पद्धतीने करायचं आहे की साहित्यामुळे कसं परिवर्तन होतं, एकूणच साहित्यामुळे. पण कवितेतला एखादा शब्द, कवितेतली एखादी ओळ जीवनामध्ये उलथापालथ करू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं की पु ल देशपांडेंच्या एका लेखामध्ये त्यांनी फार छान एक कथा सांगितलेली होती की हे जगणं मला सुंदर करायचंय म्हणजे कसं करायचंय. तर त्यांना एक गोष्ट त्यांनी अशी सांगितली, एक उर्दू शेर होता आणि मला तो उर्दू शेर आता माहित नाही, पण ती कथा, त्यांचा लेख वाचलेला आठवतो. ते म्हणतात की एका मुलाला कोणीतरी सांगितलं की असा एक दगड मिळतो की तो दगड लोखंडाला त्याचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. त्याला माहित नव्हतं हे काय आहे, पण परीस ना. तर ते म्हणाले की त्या मुलाला ती ओळ इतकी आवडली आणि म्हणून त्याला कुठे मिळतो हा दगड, तर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर कुठेतरी मिळतो. आणि म्हणून तो सकाळपासून पहाटेपासून तर रात्रीपर्यंत तो आपल्या हातामध्ये लोखंडाचा एक तुकडा घेऊन त्या समुद्र किनाऱ्यावर फिरत होता. आणि फिरता फिरता तो सकाळपासून सगळे दगड घेतो, त्याला लावतो, सोडून देतो, लावतो, सोडून देतो, टाकून देतो. संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या हातातला तुकडा सोन्याचा झाला होता, पण कोणत्या दगडाने झाला हे दगड त्याने फेकून दिलेला. इतकं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनाच्या पहाटेपासून आपण संध्याकाळपर्यंत या आयुष्याच्या किनाऱ्यावर भटकत असतो, पण कोणत्या एका शब्दाने, कोणत्या एका वाक्याने, कोणत्या एखाद्या उच्चाराने आपल्या जीवनाला सोन्याचं मूल्य, सोन्याचं असं नाही म्हणत, सोन्याचं मूल्य प्राप्त होईल हे आपल्याला सांगता येत नाही.
ही कवितेची आणि ही साहित्याची ताकद आहे, परिवर्तनशीलता. आणि म्हणून त्याच्यासाठी कवीकडे ते सामर्थ्य असलं पाहिजे की शब्दाला, संत रामदासांनी सांगितलेलं आहे, शब्दसृष्टीचे ईश्वर. आता बंधू कवीश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे म्हणजे ही सृष्टी जर ईश्वराने निर्माण केलेली असेल तर काव्यसृष्टी मी शब्दांनी तयार करतो. शब्दसृष्टीचे चा मी ईश्वर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा दुसरी नारायण सुर्वेंची एक अतिशय सुंदर कविता आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा मी अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक निशंकपणे डोळे पुस, 4 दिवस पूर धपापेल, जीव गुदमरेल, उतू जाणारे धुके आवर, कढ आवर, उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस, खुशाल तुला आवडेल असे घर कर, मला स्मरून कर किंवा मला विस्मरून कर. हे काव्य आहे ना, गद्य आहे की नाही? हे सगळं सरळ सरळ असं म्हटलं तर आपण आता एखादा निबंध म्हणायचा तर निबंधामध्ये अशा पद्धतीने वर्णनात्मक अशा कवितेमध्ये आपण देऊ शकतो. पण बघा त्यांनी कसं सांगितलं, हा जीवनाचा संघर्ष त्यांनी मांडलेला आहे. कारण त्यांना कविता काय आहे हे कळलेलं आहे आणि त्यांचं जीवन किती दाहक होतं, किती प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. परंतु संत ज्ञानेश्वर, सगळ्या संत कवितेकडे बघा ना, संत साहित्यापासून पंडितांचं साहित्य सगळे संघर्षातून आलेले आहेत. एक काळाचा संघर्ष होता आणि कौटुंबिक हे संघर्ष होता. या संघर्षातून हे लोक आले आणि त्यांनी जगाला किती मोठं तत्वज्ञान आपल्या शब्दातून आणि आपल्या कवितेतून दिलेलं आहे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. नामदेव ढसाळांची कविता बघा, म्हणजे आपल्याला असं छंदमुक्त अशा प्रकारच्या ज्या कविता आहेत ना, की ते असं म्हणतात की आपल्या फाटक्या जगण्यासाठी मरणाचे दार मी ठोठावणार. किती वजनदार अशा प्रकारची ही वाक्य आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रजनी परुळेकर, मुद्दाम मी काही संदर्भ मला निलिमाताईंनी दीक्षे दिले ना, ते त्या कवींच्या संदर्भात द्यायचे होते, पण आता त्याच्या व्यतिरिक्त मी काही संदर्भ देते. की रजनी परुळेकरांनी असं म्हटलेलं आहे की आपल्यातील मूक झरे आपण शोधले पाहिजेत. पण पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, आपणच त्या पाण्याचे पाठ काढून आपल्या जीवनात मळे फुलवले नाहीत तर मग कोण फुलवणार? पण एकदा का त्या पाटातून पाणी शांतपणे वाहू लागले की हृदयाचे संत ठोके प्राणायामाशिवाय जगू शकतात. प्राणायाम म्हणजे आणखीन काय असतो? किती एकरूपता असते, किती तादात्म्यता साधावी लागते त्याच्यामध्ये, हे आपल्या लक्षात येतं. आणि कवी क्रिशचा संदर्भ तुम्ही दिलाच, परंतु यशवंत मनोहरांनी पण अशाच संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की दुःखातून येते शब्द, अश्रूतून येतो नाद, येते सुसाट कविता जसे घामातून रक्त. इतकं भळभळून अशा प्रकारची कविता आपल्या पुढे येत असते. अरुणा इथे असती तर बरं झालं असतं. अरुणाच्या कवितेच्या संदर्भात मला बोलायचं होतं, परंतु त्यांनी मिथकांना जे अर्थ दिलेत ना, अरुणा ढेरेंच्या कवितेतले मिथकांचे अर्थ बघा, किती वाकवली ना कविता, स्वतःची भाषा तयार केलेली आहे. म्हणजे प्रभा गणूरकरांनी जे म्हटलेलं आहे की या कोलाहलामध्ये मला माझ्या स्वतःची भाषा शोधता आली पाहिजे. अशी कवी हा स्वतःची भाषा शोधत असतो. आणि त्यांच्या नागमंडल प्रमाणे, अरुणा ढेरेच्या नागमंडल पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हे असं उरकमंडल कुठेतरी पूर्ण होत असतं ना. म्हणजे मिथकांच्याकडे आपण इथून पुन्हा का सीतेचे आणि रामाचे संदर्भ शोधतो, आपण पुन्हा ते वर्तुळ पूर्ण करत असतो आणि आजच्या काळामध्ये त्याला वेगळे आणि नवीन, सकारात्मक, विधायक अशा प्रकारचे अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रज्ञादया पवार यांच्या कवितेमध्ये तर वेगळ्या पद्धतीने आजच्या काळातील त्यांनी असं म्हटलंय की मिथक मी सगळ्या उखळामध्ये घालून कुठते आहेत, असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे सगळे प्रकार जर बघितले तर आपल्याला असं दिसून येईल की गेल्या काही वर्षामध्ये काव्यनिर्मितीच्या बाबतीमध्ये खूप वाटावळणं, खूप नवीन असे प्रवाह आलेले आहेत. खूप स्तरातून, खूप वेगवेगळ्या समूहातून, खूप वेगवेगळ्या वयोगटातून कविता बाहेर यायला लागलेली आहे आणि त्यामुळे कवितेचा चेहरा आणि कवितेचं रुपडं जे आहे ते बदललेलं आहे.
म्हणजे त्याला अनेकदा भौगोलिक परिस्थिती सुद्धा कारण असते. आता हायकूच्या संदर्भात हायकू ही 19 किंवा 17 शब्दांची कविता नाही का, 3 ओळीमध्ये छोट्या छोट्या किंवा आपल्याकडे आता 4 ओळी किंवा 3 ओळी 2 ओळी अशा अनेक वेगवेगळ्या काळाची मागणी असते. ही वातावरण बदलतं. हायकू का निर्माण झाला, हायकू निर्माण होण्याची खूप वेगळी कारणं आहेत, म्हणजे ती साहित्यिक स्वरूपाची कारणं नाही मी सांगत, परंतु मी तुम्हाला कारण बाशोसारख्या काही हायकूकारांच्या कविता जर बघितल्या तर समाजाचं वास्तव त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याला भौगोलिक कारण आहे. कारण जपानमध्ये वारंवार भूकंप होत असत. एक ओळ लिहिते तोपर्यंत दुसरी ओळ लिहायला दुसरीकडे सगळा बाडबिस्तरा घेऊन जायला लागेल. त्याच्यातून हायकू आलेला आहे. भौगोलिक सुद्धा कारण आहे. आज बघा मी जपानमध्ये गेले होते आणि तिथे साहित्यिक वातावरण बघत असताना सुद्धा मला जाणवलं की आज जपानमध्ये भूकंपाचे हादरे बसत नाहीत. त्यांनी सगळी यंत्र बसवलेली आहेत. आज दीर्घ स्वरूपाच्या कविता व्हायला लागलेत तिकडे. हायकू सारख्या कविता कमी व्हायला लागलेल्या आहेत. हा वातावरणात झालेला बदल आहे ना. तर हे सुद्धा आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि कलावंताला तसं पाहिलं ना तर वय नसतं. कलावंताचं वय हे वर्षामध्ये नाही जोखायचं. तर प्रज्ञा प्रतिभा यांचा वर्षाव जो त्याच्यावर झालेला असतो ना त्याच्यात मोजायचं असतं. त्याच्यावर प्रतिभा शक्ती कशी प्रसन्न झालेली आहे त्याच्यामधून बघणं हे आपण फार महत्वाचं आहे. आता मला समाज माध्यमांवर येणाऱ्या कविता ज्या आहेत ना त्याचा मला वाटते की उल्लेख थोडासा झाला पाहिजे. कारण एवढा सगळा रती घातला गेलेला आहे ना, जात असतो म्हणजे आजही जात असतो की मग त्याच्यामध्ये स्वतःची दुसऱ्यांच्या कविता सुद्धा आपल्या नावावर खपवल्या जातात. हा, आणि मग त्याला काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं म्हणतात की वेगवेगळे तत्वज्ञान सांगायला लागतात, शिक्षण द्यायला लागतात. बरं ते ठीक आहे, आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी नाही आपण काही म्हणू शकत. पण त्याच्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये कविता गुदमरते की काय आपल्या स्वतःची हे बघण्याची फार आवश्यकता आहे. म्हणजे मला आता 2-3 उदाहरणं द्यायची आहेत. ती अशासाठी आहेत की आपल्याकडे अनेक प्रकारामधून कविता आलेल्या आहेत, हे खरं आहे. म्हणजे इथे मला देशपांडेंनी असं सांगितलेलं की काळोख असं म्हटलेलं आहे त्यांनी आपल्या कवितेमध्ये. हे सगळे जे संघर्ष आहेत ना, हे जे प्रतिकूल अशा प्रकारचं अनेकदा वातावरण प्रदूषित अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होतं अनेक प्रकारचं सर्व एकूणच सगळ्या वातावरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सारा काळोखच प्यावा अशी लागावी तहान, एका सत्यासाठी देता यावे पंचप्राण. म्हणजे कविता ही सत्य सांगत असते. आपण समाज माध्यमावरून हे सत्य सांगतो का याचा आपण स्वतःचा शोध घेण्याची फार आवश्यकता असते. कारण कवितेमध्ये आत्मशोध असतो आणि कवितेमध्ये समूह शोध सुद्धा असतो. परंतु कविता जेव्हा आपण लिहितो ना आणि समाजासमोर मांडतो ना तेव्हा कविता आपली राहत नाही, कविता समाजाची होते. गुरु ठाकूरांची गीता आहे ती त्यांची नाहीच आता, इतकी समाजाची झालेली आहे, इतकी आमची झालेली आहे. आणि आपण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपण आपलं जीवन तपासून बघत असतो. आपल्या जीवनाचं प्रतिबिंब कसं पडलेलं आहे ते, म्हणजे आता गीतरचनेच्या बाबतीमध्ये मी हे सांगते आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे कविता केव्हा होते. टोनी मॉरिसनने जे एक विधान केलेलं आहे ना ते मला फार आवडतं, म्हणून मी फक्त ते सांगते आपल्याला की त्या असं म्हणतात की दिस इज द टाइम व्हेन आर्टिस्ट गो टू वर्क, नॉट व्हेन एव्हरीथिंग इज ऑल राईट, नॉट व्हेन इट लुक्स सनी, इट्स व्हेन इट इज हार्ड. सगळं काही आलबेल चाललेलं आहे, सगळं काही छान छान चाललेलं आहे, तेव्हा कवीचं काम नसतं. हे जेव्हा अतिशय कठीण प्रसंग येतात, कोण कामाचा येतो, कवी कामाचा येतो, तर कवी ते सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो, जे देशपांडे जे सांगतायत. तर अशा पद्धतीने कविता आपल्यासमोर येत असते. त्याच्यासाठी समाजाकडे आपण अत्यंत म्हणजे डोळे उघडे ठेवून, डोळे उघडे असले तरी सुद्धा आपल्याला ती जाग आलेली नसते. आणि म्हणून समाजाकडे तशा अत्यंत रखवालदार ज्याप्रमाणे असतो ना, राखणदार जसा असतो ना
तशा पद्धतीने ते सतत आपल्या शब्दांची काठी वाजवली पाहिजे, तिथे पहारा केला पाहिजे. आपण आपल्या स्वतःलाच हे बजावलं पाहिजे की मी समाजात एकूणच वावरत असताना समोरच्या माझ्या कोणत्याही स्थितीतला कोणत्याही समूहातला असलेला माणूस असेल त्याच्याकडे मी माणूस म्हणून बघतोय का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कवितेचं म्हणजे कवितेत जरी सत्य असलं तरी कवी गोविंद यांनी जसं म्हटलेलं आहे ना, त्याप्रमाणे हे जग मी सुंदर करून जाईन ही एक क्षमता कवितेमध्ये असते, असायला हवी. की मला सगळं जग नाही बदलता येत, परंतु मला माझ्या म्हणजे सगळ्या जगामध्ये म्हणजे किती काटेकुटे पसरलेले आहेत ना, सगळ्या जगावर, माझ्या गावामध्ये, माझ्या घरामध्ये संपूर्ण मी गालीच्या नाही अंथरू शकत, परंतु मी माझ्या पायामध्ये वाहणा घालून चालतो ना, म्हणजे माझ्या पायाला काटेकुटे लागत नाही. म्हणजे माझ्या स्वतःला बदलणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मला समाज माध्यमांचा संदर्भ देत असताना समाज माध्यमावर किती चांगल्या कविता येऊ शकतात हे संदर्भ मला युक्रेनमध्ये ना, युक्रेनमधल्या कवींनी काय केलं माहितीये का, की जेव्हा ते अशी गुहेमध्ये राहत होते, कुठेतरी लपून बसलेले होते, तेव्हा त्यांनी त्यांचा असा एक गट तयार केला आणि त्या गटांना सांगितलं की आपण आपल्या कविता समाज माध्यमावर देऊ, कारण आपण समाज बघू शकत नाही, त्यावेळेला या कविता लोकांच्या समोर आल्या पाहिजेत आणि लोकांना आपल्या युक्रेनमध्ये काय चाललेलं आहे, पॅलेस्टाईनमध्ये काय चाललेलं आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे इतक्या चांगल्या कविता समाज माध्यमांवरून येऊ शकतात. फक्त वसा या दिवाळी अंकामध्ये किमया कुलकर्णी यांनी फार चांगलं त्याचा परामर्श घेतलेला आहे, म्हणून मला हे सांगावंसं वाटतं. 1-2 कविता फक्त मी त्यांच्या वाचून दाखवते आणि मग मी समारोप करते. की या किंवा त्या कवयित्रीचं नाव आहे, या युक्रेनियन कवीची कविता अशी आहे की माझ्या मातृभाषेत कसा विचार करायचा हे मी विसरून चाललेलो आहे, कारण तिथे भाषेवरून युद्ध झालेली आहे, भाषेमुळे वातावरण बदललं. तर माझ्या आता मराठीच्या संदर्भात जो संघर्ष उडालेला आहे किंवा जी चर्चा चाललेली आहे ना, ते आपल्याला विचार करायला पाहिजे, याचा बोलीभाषांचाही विचार करायला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आपल्या पूर्वजांची ती भाषा होती, आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहे, त्यांची भाषा होती, त्यांच्या भाषेत आज त्यांनी भाषा जगवली तगवली, म्हणून आज आपण मराठीत बोलू शकतो, अन्यथा नसतो बोलू शकलो. म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खूप छान झालं, परंतु त्याच्या आधीपासून आपण ही भाषा वापरतो आहोत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या मातृभाषेत कसा विचार करायचा हे मी विसरत चाललो आहे, माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला ओळखत नाही, कारण भाषा बोलत नाहीत आपण ती, किंवा तशी त्यांची भाषा बोलायचं बंधन आलेलं आहे त्यांच्यावर, हे त्यांनी समाज माध्यमावरून सांगितलं, तेव्हा लोकांना कळलं की हे भाषेचं युद्ध सुरू झालेलं आहे म्हणून. आणि मग दुसऱ्या एका अमेलिया ग्लेझर जे आहेत, ह्या कवींच्या युद्ध कवितांना पोएट्री ऑफ आर्काईव्ह, युक्रेनियन पोएट्री ऑफ आर्काईव्ह अशामध्ये त्यांनी एकत्र आणलं समाज माध्यमावर, आणि त्यांनी आपल्यासमोर त्यांचं जे वास्तवाचा विस्तव जो तिथे आहे ना पेटलेला, तो त्यांनी आपल्याला दाखवला. पॅलेस्टिनी कवींनी असं म्हटलेलं आहे की त्याच्यामधले लुबना अहमद म्हणून ज्या आहेत त्या म्हणतात की मी माझ्या बाह्या सरसावल्या आहेत, जसे तुम्ही मृत्यूचे फासे टाकत आहात, मी एक लहानसा तंबू लावला आहे, चहू बाजूंनी रक्तपात असूनही. मी कवितेचा तंबू लावलेला आहे, मी माझ्या भावनांचा तंबू लावलेला आहे आणि लोकांच्या वतीने मी बोलतो आहे, ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या वतीने मी बोलतो आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगते, कारण मला ते उदाहरण फार आवडतं, कारण मी सुंदरलाल बहुगुणांचं भाषण ऐकलं होतं नाशिकमध्ये एकदा. तर त्यांना सांगितलं की तुम्ही कशाला चिपको आंदोलन करताय, काय गरज आहे त्याची. आता इथे बांधकाम व्यावसायिक होते, पण ते म्हणाले, लोक असं म्हणाले की आम्हाला उंच उंच टॉवर पाहिजेत, मनोरे पाहिजेत, आम्हाला मोठ्या मोठ्या इमारती पाहिजेत. तर त्यावेळेला तुम्ही कशाला म्हणजे झाडं कापता, असं त्यांनी कापू देत नाहीत आम्हाला, झाडं कापा आणि आम्हाला कापू देत आणि आम्हाला इमारती उभारू देत. तेव्हा सुंदरलाल बहुगुणाने सांगितलं होतं की हो, आम्ही झाडं वाचवतो, कारण पेड़ बोल नहीं सकते, इनके वास्ते हमें बोलना पडता है. झाडं बोलू शकत नाही, झाडावर आपण कविता लिहितो कारण आपल्याला बोलता येतं. झाडं बोलू शकत नाहीत, झाडांच्या वतीने आम्ही बोलतो,
तर जे कवी आहेत ना ते दुसऱ्यांच्या वतीने बोलतात. दुसऱ्यांना बोलता येत नाही त्यांची वेदना, म्हणून त्यांच्या वतीने ते बोलतात आणि म्हणून कविता होते. म्हणून जगातला प्रत्येक माणूस किती महत्वाचा आहे. मला जीवकाची कथा आठवते, बुद्धकालीन जीवक. की जीवकाला जेव्हा सांगितलं, त्याचा आयुर्वेदाचार्य जीवक, त्यांना सांगितलं की आता तुझा त्यांना असं वाटलं की आता माझं 4 वर्ष झालेली आहेत, मला आयुर्वेदाचं ज्ञान झालेलं आहे, आता मी जातो गुरूंना त्यांनी सांगितलं. गुरु म्हणाले नाही, तू अजून जरा थांब. काय कर की या विद्यापीठाच्या, तक्षशिला विद्यापीठाच्या बाहेर जी सगळी जंगल वन जे आहे ना तिकडे जा आणि मला त्याच्यातलं एखादं अशी वनस्पती आणून दे की जी वनस्पती काही कामाची नाही, निरुपयोगी आहे. आणि जीवक बाहेर पडला विद्यापीठाच्या आणि त्याने सगळं म्हणजे 4 वर्ष त्याने आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि 3 वर्षापर्यंत तो ती झाडं शोधत होता की असं एखादी वनस्पती, असं एखादं गवताचं पातं की ज्याचा उपयोग नाही. आणि तो हताश होऊन आला गुरूंच्याकडे आणि म्हणाला की गुरुजी, मी सगळं वन धुंडाळलं परंतु मला काही अशी वनस्पती मिळाली नाही की ज्याचा काही उपयोग नाही. गुरूंनी सांगितलं आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, आता तू जा आणि लोकांना आयुर्वेदाचं औषध दे. तर प्रश्न असा आहे की ह्या जगामध्ये एकही व्यक्ती अशी नाही की ज्याच्यावर आपण लिहू शकत नाही, जी महत्वाची नाही. सगळी माणसं अतिशय महत्वाची आहेत आणि त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलण्याचं काम मला असं वाटतं की कविता करत असते. आणि म्हणून आपली जी ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा, ही जी शक्ती आहे, कल्पनाशक्ती जी आहे, प्रतिभाशक्ती जी आहे, त्याच्यावर भिस्त ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आता मी अगदी शेवटचा एक भाग सांगत असताना इथे आता सांगितलं, मला वाटतं की मिलिंद जोशींनी सांगितलं की कसं कविता कशी परिवर्तनशील असते, कशी परिवर्तन करू शकत असते. आजच्या काळाचं सूत्र आहे की अंतःसूत्र आहे तुटलेपणा. साहित्य हे जोडण्याचं काम करत असते. आपल्याला एकमेकांना जोडायचंय. आता आपल्याला असं वाटतं की आपण भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांना जोडलेले आहोत, पण नाही जोडलेले. आपला संपर्क होऊ शकतो पण संवाद होऊ शकत नाही. मला राजस्थानमधील एक मिथक आठवतं. म्हणजे आता ते खरं का, मी स्वतः काही जैसलमेरला गेलेले नाही, परंतु मी एका ठिकाणी वाचलं होतं असं की जैसलमेरमध्ये 2 समाध्या आहेत, 2 स्मारकं आहेत. एक जैसल आणि तोरल या जोडप्यांचं. तर कोण होते हे? तर जैसलमेर हे शहर आपल्याला माहिती आहे. जैसल हा एक डाकू होता आणि तोरल ही एक कवयित्री होती. तर ते समुद्रातून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना ते जहाज मध्यावर आलं आणि खूप मोठं वादळ सुरू झालं आणि जहाज डगमगायला लागलं की सगळ्या लोकांना असं वाटलं की आता काही आपण जगत नाही आहोत. त्यावेळेला तो डाकू जो होता ना, जैसल जो होता ना, त्या जैसलला तो इतके मोठे दरोडे घालत होता तेव्हा त्याला भीती वाटत नव्हती. पण ते वादळ बघितल्यानंतर आता काही आपण जगत नाही असं वाटलं आणि त्याला खूप भीती वाटली आणि तो थरथरत एका ठिकाणी उभा राहिला होता. पण तोरल त्या समुद्रावर त्या जहाजात त्यांची ओळख नव्हती झालेली. तोरल जी होती ना, ती वादळाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती आणि कविता काहीतरी फुटफुटत होती, कविता करत होती. तर तो एकदम तिच्यावर आकर्षित असा झाला की सगळे लोक इतके घाबरलेले असताना, बिथरलेले असताना ही जी एक तरुणी आहे ती वादळाला सामोरी जाते, जणू काही वादळाकडे बघते आहे आणि काहीतरी पुटपुटते आहे. त्यांनी विचारलं काय करताय? तर म्हणे मी कविता लिहिते आहे. त्याला तिच्याविषयी आकर्षण निर्माण झालं. वादळ नंतर थांबलं, जहाज सुखरूप किनाऱ्यावर आलं आणि त्यांना एकमेकांच्या विषयी प्रेम वाटलं. आता नंतर ती कथा अशी की त्यांचं लग्न झालं, छान संसार केला. नंतर ते मरण पावल्यानंतर लोकांनी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून दोघांच्या समाध्या तिकडे जैसलमेरमध्ये केलेल्या आहेत. दरवर्षी असं म्हणतात, दरवर्षी लोक त्या समाध्यांना भेट देण्यासाठी जातात, त्या स्मारकांना भेट देण्यासाठी जातात
आणि दरवर्षी त्यांना खूप मोठा चमत्कार असा दिसतो की ती स्मारकं, त्या समाध्या जवळजवळ आलेल्या दिसतात. तर त्यांना असं वाटतं की आपल्या नजरेत काही फरक पडलाय का. मुळामध्ये बघितलं तर त्या समाध्या जवळ आलेल्या नाहीयेत, परंतु प्रत्येक माणूस जो तिथे जातो त्यांना त्या समाध्या जवळजवळ आलेल्या दिसतात. हे परिवर्तन आहे. म्हणजे दरवर्षी जेव्हा आपण अशा प्रकारची संमेलनं घेतो त्यावेळेला जणू काही आपण हळूहळू दरवर्षी जवळ 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 येत असतो. क्या बात. कारण आणि तेच आपल्यामध्ये झालेलं परिवर्तन असतं. म्हणजे एरवी आपला संपर्क होत असतो, पण आज आपण अशा प्रकारच्या संमेलनामध्ये किंवा दरवर्षी जेव्हा अशा प्रकारची इथे लोमटे सर बसलेले आहेत, दरवर्षी किती वर्ष झाली आणि दरवर्षी मला बोलवतात, पण मी 2दाच गेले होते त्यांच्याकडे. आणि मला असं वाटतं की वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना बोलवतात आणि किती जवळजवळ आलेले दिसतात आणि मग आपल्या कौटुंबिक अशा प्रकारचे नातेसंबंध निर्माण होतात. हे कवितेमुळे झालेलं परिवर्तन असतं. आणि साहित्यिक मूल्ये जी आहेत ना, ही भारतीय मूल्य, आपण भारतीय मूल्य देत असतो. भारतामधले लोक आपल्या साहित्यातून, आपल्या कवितेतून आपण भारतीय मूल्य देत असतो आणि मूल्य ही सतत जोडत असतात. त्यामुळे आपण एका अर्थाने संपूर्ण भारतच जोडत असतो आणि आपण एकमेकांच्या अगदी जवळ येत असतो. कवितेतून अशा प्रकारचं जोडणं एकमेकांना आणि एकमेकांशी संवाद साधणं आणि एकमेकांना एक अत्यंत कौटुंबिक अशा प्रकारचं नातं निर्माण करणं हे कवितेचं फार मोठं कार्य आहे. साहित्य दीपने हे कार्य मोठं चालवलेलं आहे अनेक वर्षांच्या पासून. त्यामुळे मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. अप्रतिम, खूप सुंदर. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात सिया कारवले यांच्या संजीवनी मराठे यांच्या 2 ओळी इथे मला आठवत आहेत. कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मीन कोणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. काव्य महोत्सव 2 दिवस कवितेसाठी